नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशीच निवडणूक आयोगाने संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन हरियाणा आणि जम्मू काश्मीर म्हणजे एक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर करून टाकल्या. यातली विधानसभेची निवडणूक ठरल्याप्रमाणे 5 वर्षाने पुन्हा एकदा होते. यापूर्वीच्या दोन म्हणजे 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुका वेळच्या वेळी झाल्या होत्या आणि दोन्ही वेळेला भाजपने तिथे आपलं सरकार बनवलं. 2014 मध्ये भाजपला हरियाणामध्ये पूर्ण बहुमत मिळालं होतं आणि 2019 मध्ये अगदी थोडक्यात भाजपचं बहुमत हुकलेलं होतं. तेव्हा त्यांनी चौटाला कोणतरी आहेत आपलं देवीलाल यांचे नातू आहेत, त्यांनी स्थापन केलेला एक प्रादेशिक पक्ष आहे, मला वाटते जननायक जनता पार्टी, तिची मदत घेऊन एक संयुक्त सरकार बनवलं. पण भाजपने सत्ता आपल्याकडे राखली आणि दुसऱ्यांना मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री झाले होते. दुसरीकडे जम्मू काश्मीरचा काय म्हणतात तो केंद्र शासित प्रदेश आहे. याचं कारण 5 वर्षापूर्वी जम्मू काश्मीरची जे एक राज्य होतं त्याची विधानसभा बरखास्त करण्यात आली. त्यानंतर बरखास्त आधीच करण्यात आली होती, पण जम्मू काश्मीरची विभागणी करण्यात आली. लडाख आणि जम्मू काश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. 370 कलम हटवण्यात आलं आणि गेली 5 वर्ष तिथे राजकीय स्थैर्य नसल्यामुळे आणि मतदारसंघांची फेर मांडणी व्हायची असल्यामुळे तिथल्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. त्या आता होऊ घातलेल्या आहेत. आणि त्यामुळे पहिल्यांदाच होणाऱ्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुका आणि हरियाणाच्या वेळेवर होणाऱ्या विधानसभा निवडणुका यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने 16 ऑगस्ट रोजी जाहीर केला. पण गेल्या 2 वेळेला हरियाणा बरोबरच महाराष्ट्र विधानसभेची सुद्धा निवडणूक झाली होती. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये जवळपास एकाच वेळेला या दोन राज्यात विधानसभा निवडणुका होत होत्या. मग या वेळेला सुद्धा हरियाणा बरोबरच महाराष्ट्राची सुद्धा विधानसभा निवडणूक होईल आणि एकाच दिवशी त्याची मतमोजणी होईल ही अपेक्षा असली तर गैर लागू नाहीये. पण तसं झालेलं नाही, कारण निवडणूक आयोगाने 16 ऑगस्ट रोजी सगळ्याच राजकीय निरीक्षकांचा अपेक्षा भंग केला. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक घोषितच केली नाही. हरियाणाचं मात्र वेळापत्रक जाहीर करून टाकलंय. अगदी एकाच दिवशी संपूर्ण राज्यभर मतदान होईल. 1 ऑक्टोबर रोजी काय ते मतदान होईल आणि काय असेल ते 4 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पण महाराष्ट्राविषयी मात्र त्यांनी कुठलाही कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तो नंतर केला जाईल म्हणून सांगितलं आणि त्यामुळे आता राजकीय चर्चा सुरू झाली. अर्थात आपल्याकडे काहीही झालं, ईडीने काय केलं, सीबीआयने काय केलं, सुप्रीम कोर्टाने काय केलं, हायकोर्टाने काय केलं, निवडणूक आयोगाने काय केलं, तरी त्याचं खापर हे भाजपवर आणि नरेंद्र मोदींच्या डोक्यावर फोडायचं ही राजकीय फॅशन झालेली. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाला आणि राजकीय समीकरणं आहेत त्याला घाबरूनच महाराष्ट्राची निवडणूक लांबवण्यात आली, पुढे ढकलण्यात आली. हा सोपा साधा सरळ उथळ निष्कर्ष काढला जाणं स्वाभाविक होतं. पण त्यासाठी आसपासची परिस्थिती काय आहे, आजची परिस्थिती काय आहे, काळ वेळ काय आहे, हे संदर्भ सोडले तर कुठच्याही गोष्टीमध्ये कोणालाही दोषी ठरवता येत. कोणालाही दोषी ठरवता येत. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी एक आवडीने
एक अँड टीव्ही नावाचं चॅनेल आहे, त्याच्यावर हप्पू की उलटन पलटन नावाचा एक कार्यक्रम चालतो. मला तो आवडतो. बुंदेलखंडी हिंदी बोलीमध्ये हा ह्या सीरीज मालिका आहे. पण त्यातला तो दरोगा हप्पू, त्याची बायको, त्याची मुलं, त्याची आई, त्याचं पोलीस स्टेशन, हे सगळं जे आहे, यामधले संवाद आणि कथाक्रम आपण बघितला तर प्रत्येक जण कसलं ना कसलं खुसपट काढतो आणि त्याचं खापर त्या हप्पूच्या डोक्यावर फोडलं जातं. जो इन्स्पेक्टर काय तो आहे तिथे, दरोगा दरोगा हप्पू सिंग. प्रामुख्याने दरोगा हप्पू सिंगची बायको आणि त्याची आई या सासू सुनेंचा जो वाद असतो आणि त्या दोघांच्या वादामध्ये काहीतरी खुसपट काढून भांडणं सुरू होतात आणि सगळं खापर आणून त्या हप्पूच्या डोक्यावर फोडलं जातं. त्यापेक्षा भारतीय राजकारणातली आजच्या परिस्थितीतली काय ते निरीक्षण आणि निष्कर्ष किंचितही वेगळे नसतात. जगात कुठेही काही घडो, त्यासाठी नरेंद्र मोदी दोषी असतो, पंतप्रधानाचं सरकार दोषी असतं, भाजप दोषी असतं. हा निष्कर्ष सोपा आणि सरळ असतो. राहुल गांधी घाबरलेले असतात आणि ते म्हणतात की मोदी मुझसे डरा हुआ आहे की नाही का? मोदी एकदाही राहुल गांधींच्या बाबतीत अपशब्दही वापरायला तयार नसतात. कधीतरी वेळ येते तेव्हा ठोकून काढतात. पण राहुल गांधी रोजच्या रोज मोदी सोडून दुसऱ्या विषयावर शिवीगाळ सुद्धा करत नाही. आता ही सगळी पार्श्वभूमी जशी असते, तसं मग महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक गेल्या वेळेला हरियाणा बरोबर झाली होती, तर यावेळेला हरियाणा बरोबर होत नसेल तर मग भाजप घाबरलाय, हा निष्कर्ष सोपा असतो. आणि अर्थातच निवडणूक आयोग हा मोदींच्या इशाऱ्यावर चालतो. मोदींनी इशारा केला म्हणून तर तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांचा पराभव करून निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला आणि काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री तेलंगणामध्ये होऊ शकला. निवडणूक आयोग मोदींच्या इशाऱ्यावर चालत नसता तर 2022 मध्ये ममता बॅनर्जी तिकडे जिंकू शकले असं बंगालमध्ये. तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी बंगालमध्ये मुख्यमंत्री झाल्या. हा सगळा निवडणूक आयोगाने घडवलेला चमत्कार आहे, कारण निवडणूक आयोग मोदींच्या इशाऱ्यावर चालतो. प्रत्येक वेळेला तुमच्या बाजूचा निकाल आला की फार सुंदर सुप्रीम कोर्टाचा, नाही तर मग सुप्रीम कोर्ट सुद्धा निवडणुकीची आपल्या नरेंद्र मोदींची कठपुतळी आहे. तर तसंच निवडणूक आयोगाने जर हरियाणा बरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर केल्या नसतील तर त्या मोदींच्या इशाऱ्यावर केलेल्या नाहीत. कारण भाजप साठी महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या पोषक परिस्थिती नसेल म्हणून तिथली निवडणूक घोषित करायची नाही, हे ठरवायला निवडणूक आयोग म्हणजे भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड नाहीये ना. सोपी गोष्ट आहे, निवडणूक आयोगाने केलेलं आहे. आणि जर निवडणूक आयोग हा खरोखरच भाजपच्या कैयात असेल तर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत निदान भाजपची लज्जास्पद हार होता कामा नये, जी काल परवा लोकसभेच्या निवडणुकीत झाली. अगदी सगळेच्या सगळे काय म्हणतात ते सर्वे सुद्धा भाजपला झुकता कौल देत असताना निवडणूक आयोगाने भाजपला हरवून दाखवलं. असो, मुद्दा इतकाच की निवडणूक आयोग स्वयंभू कसा आहे हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे. मला या संदर्भात आणखीन एक गोष्ट आठवते. 2015च्या आरंभी, मला वाटते जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि मतदान संपल्यावर केजरीवालांनी ट्विट केलं होतं, जिथे जिथे मतपेट्या ठेवल्या तिथे तिथे बारीक लक्ष ठेवा, पहारा करा, कारण निवडणूक आयोग गफलत करण्याची शक्यता आहे. आणि गफलत झाली मित्रांनो, झाली गफलत. 8 महिन्यापूर्वी ज्या दिल्लीमध्ये 7च्या 7 लोकसभेच्या जागा
अफाट बहुमताने भाजपने जिंकल्या होत्या आणि आम आदमी पार्टीचा लोकसभा निवडणुकीत मे 2014 मध्ये धुव्वा उडाला होता. त्याच दिल्लीमध्ये त्याच दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 पैकी 67 जागा केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जिंकल्या. तेव्हा भाजपने पण निवडणूक आयोगाने केजरीवालच्या इशाऱ्यावर गफलत केली असं म्हणायला पाहिजे होतं का? पण मतमोजणीपूर्वी मतदान संपलेलं असताना आणि मतमोजणीपूर्वी केजरीवाल ती भीती व्यक्त करत होते की निवडणूक आयोग गफलत करणार, मतदान यंत्रामध्ये गफलत होणार. पण गफलत अशी झाली की केजरीवाल जिंकले आणि कुरेशी नावाचे निवडणूक आयोगाचे प्रमुख आयुक्त होते. त्यांनी त्या निकालानंतर आमच्याबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या केजरीवालनी निदान आता तरी माफी मागावी आयोगाची. पण अशा गोष्टी केजरीवाल विसरून जातात. आणि केजरीवाल कशाला, भाजपचे सगळे विरोधक हे आपण आधी काय बोललो हे सोयीस्कररित्या विसरून जातात. त्यांना आवडता निर्णय आला की प्रत्येक न्यायनिवाडा, प्रत्येक संस्था ही तटस्थ असते. केजरीवाल जिंकले की निवडणूक बरोबर असते, ईव्हीएम बरोबर असतं. पण केजरीवाल हरले की ईव्हीएम मध्ये गडबड असते. तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली की ईव्हीएम बरोबर असते. मुद्दा असा आहे की जर उरलेल्या वेळेला तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम किंवा निवडणूक आयोग हा जो योग्य काम करत असेल तर भाजप जिंकतो तेव्हा सुद्धा तो योग्य काम करत असतो हे स्वीकारलं पाहिजे. आणि आमच्यासाठी योग्य परिस्थिती आहे का? अरे तुमचे माजी मंत्री आणि आता समाजवादी पक्षात असलेले कपिल सिब्बल यांनी 2018 मध्ये सुप्रीम कोर्टात राम जन्मभूमीचा विषय चालू होता, सुनावणी चालू होती, तेव्हा काय आवाहन केलं होतं? लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत राम जन्मभूमी विषयावर सुनावणी सुद्धा करू नका, त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जर लागला तो निकाल, म्हणजे हिंदूंच्या बाजूने निकाल लागला तर मोदी जिंकतील म्हणून सुप्रीम कोर्टाने सुनावणी 1 वर्ष पुढे ढकलावी असा आग्रह तुम्ही धरत होता. सुप्रीम कोर्टाला पक्षपाती व्हा, भाजपच्या सोयीचा निकाल लागेल अशी परिस्थिती असता कामा नये म्हणून भाजपवर अन्याय करण्यासाठी सुनावणी थांबवा असं काँग्रेसचा एक वकील सुप्रीम कोर्टात आवाहन करत होता. तुमच्यासाठी पक्षपात केला पाहिजे आणि भाजपच्या बाजूने न्याय झाला तरी तो पक्षपात असतो. हे जेव्हा इतक्या उथळ पातळीवर राजकीय निरीक्षण, राजकीय आकलन आणि राजकीय निष्कर्ष होत असतात तेव्हा तुमच्या महाराष्ट्रात हरियाणा बरोबर निवडणुका झाल्या नाहीत तर भाजप निवडणुकीला घाबरला, हा निष्कर्ष काढला जाणं स्वाभाविक आहे. असा निष्कर्ष काढणारे आहेत त्यांच्याकडून तुम्ही कधीही निष्पक्षपाती कसल्याही निष्कर्षाची किंवा आकलनाची अपेक्षा करू शकत नसता. वास्तविक हे सगळं घोषित केलं जात असताना ज्या वेळेला महाराष्ट्राचा विषय आला किंवा महाराष्ट्राविषयी, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीविषयी निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याविषयी खुलासा झालेला आहे की ज्या वेळेला हरियाणामध्ये निवडणूक होणार आहे, मतदान घेतलं जाणार आहे, त्याच काळात महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे उत्सव, सण वगैरे असतात, परीक्षा वगैरे असतात. त्यामुळे त्या गोतावळ्यातून महाराष्ट्रात दिवाळी हा सर्वाधिक थाटामाटात साजरा होणारा सण आहे. दसरा आहे त्याच्या आधी. त्यामुळे या सगळ्या गुंतागुंतीतून निवडणूक घेणं अवघड आहे आणि म्हणून ती निवडणूक हे सगळे सण संपल्यावर त्यांच्या तारखा बघूनच पुढे ढकलावी लागत आहे, हा खुलासा झालेला आहे. पण त्या पलीकडे आणखीन एक गोष्ट आहे
गेल्या वेळेला हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी झालेल्या असल्या तरी निकालानंतर विधानसभेचं जे पहिली बैठक होते तिथून विधानसभेचं आयुष्य मोजलं जातं. ज्या दिवशी विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं, आमदारांचे शपथविधी झाले, तिथून 5 वर्ष त्याची मुदत असते. हरियाणामध्ये निकाल लागल्यानंतर झटपट तडजोडी झाल्या आणि मनोहरलाल खट्टर हे सरकार स्थापन झालं होतं. निकाल एकाच दिवशी लागले महाराष्ट्र आणि हरियाणाचे, आणि त्यामुळे नोव्हेंबरमध्ये फटाफट काही 1-2 आठवड्यामध्ये विधानसभा सुरू झाली. पण महाराष्ट्रातली विधानसभा डिसेंबर पर्यंत सुरू होऊ शकली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातली विधानसभा तिची मुदत मोजायची तर ती निकालानुसार मोजता येत नाही. निकालानुसार मोजता येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अक्षरशः सुथडा करून टाकला. निकाल स्पष्ट होते. एका युतीला, एका आघाडीला म्हणजे महायुतीला स्पष्टपणे मतदाराने सरकार बनवण्याचा कौल दिला होता, आणि हा कौल महायुतीला आहे याची ग्वाही खुद्द बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांनी कॅमेरा समोर दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोन पण घेणं सोडून दिलं की चला बाबा आपल्याला बहुमत मिळालंय, आपण आता सरकार बनवण्याचा राज्यपालांकडे जाऊन दावा करू. म्हणून देवेंद्र फडणवीस 25 वेळा फोन करत होते आणि उद्धव ठाकरे फोन उचलत नव्हते. थोडक्यात मतदाराने जो कौल दिलेला आहे त्यानुसार मला सरकार बनवायचं नाही असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आणली. कारण आधीच्या 2014च्या विधानसभा निकालानंतर विधानसभेची पहिली बैठक जर ऑक्टोबरमध्ये भरलेली असेल, नोव्हेंबरमध्ये झालेली असेल, तर तिथून जी 5 वर्षाची मुदत होती त्याच्या आत सरकार बनलं नाही तर राष्ट्रपती राजवट लावणं भाग पडतं. कारण विधानसभा संपली की त्या विधानसभेच्या बहुमताचा सपोर्ट असलेला देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री सरकार चालवू शकत नाही, कारण विधानसभाच नाही आहे. आणि म्हणून ते सरकार मग ते होत नाही, 2.5 दिवसाचं झालं, मग परत महाविकास आघाडी तयार झाली, उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर ज्या वेळेला विश्वासदर्शक प्रस्तावासाठी विधानसभेची बैठक भरली तिथून विधानसभेची मुदत सुरू होते. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेची मुदत हरियाणापेक्षा अधिक आहे. हरियाणाच्या विधानसभेची मुदत ही जर लवकर संपत असेल तर तिथे आधी निवडणुका घेऊन वेळच्या वेळी नव्या विधानसभेचे निकाल हाती येणं आवश्यक आहे. ती महाराष्ट्रातली गरज नाहीये. आणि म्हणून हरियाणा बरोबरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेणं आवश्यक आहे असं बिलकुल नाही. बिलकुल नाही. 2022ची गोष्ट घ्या. गुजरात आणि हिमाचल या दोन्ही विधानसभांची मुदत एकाच वेळी संपत होती. पण गुजरातच्या निवडणुका डिसेंबरमध्ये आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जवळजवळ महिना 1.5 महिना आधी घेण्यात आला. का घेण्यात आला? हिमाचल प्रदेशच्या निवडणुका आधी का घेण्यात आल्या? कारण त्या डिसेंबर पर्यंत ताणल्या तर हिमाचल प्रदेशमध्ये बर्फाची वादळं होतात, थंडीने हिमाचल प्रदेश गारठतो. अख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये बर्फाचा पाऊस सुरू होतो, बर्फाचा वर्षाव सुरू होतो. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणं सुद्धा अशक्य आहे. म्हणून गुजरात
बरोबरच हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचं वेळापत्रक जाहीर झालं, पण हिमाचलचं मतदान हे गुजरातच्या जवळजवळ 1-1.5 महिना आधी उरकण्यात आलं. मतमोजणी गुजरात बरोबर करण्यात आली. इथे मुद्दा तोच आहे. आज तुम्ही महाराष्ट्राबरोबर विधानसभेची एकत्र निवडणूक जाहीर केली तर हरियाणाचं मतदान होऊन जाईल, पण पुढचा 1.5 महिना 2 महिने मतमोजणी रोखावी लागेल. या तांत्रिक अडचणी पण बघाव्या लागतात, नियम आणि कायद्याच्या अडचणी पण बघाव्या लागतात. पण कशाला करून गेलो गाव आणि बाबू सावताचं नाव, असं जे आपल्याकडे मराठीत बोललं जातं, त्यापेक्षा इथलं राजकीय निरीक्षण आणि राजकीय आकलन वेगळं नाही, तितकंच उथळ आहे. आणि त्यामुळे उथळ पाण्याला खळखळाट फार. त्यामुळे निवडणूक लांबली, अरे बाबा बाबा बाबा, सुरू झाला कल्लो. भाजप आज घाबरला असेल तर 1-1.5 महिना नंतर मतदान घेऊन कुठलाही फरक पडणार नाही. कुठलाही फरक पडणार नाही. पडेल, किरकोळ पडेल. अगदी हरियाणा भाजपने जिंकला म्हणून महाराष्ट्रात भाजपचे 200 काय ते आमदार निवडून येतील किंवा महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळतील, इतका मतदार महाराष्ट्रातला खुळचट नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक लांबवली. त्याच्यावर जे चरण करत बसलेले आहेत ते किती निर्बुद्ध आहेत आणि त्यांना वस्तुस्थिती आणि तथ्य किती ठाऊक नाही याची आपल्याला माहिती मिळू शकते. वस्तुस्थिती बघितली तर कळतं की हा जो गेल्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी राजकारणाचा चुथडा करून टाकला, त्याचा दुष्परिणाम आहे आणि तो अवघ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या पक्षांना भोगावा लागतोय. उद्धव ठाकरेंनी वेळच्या वेळी देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार बनवण्याचा प्रयोग केला असता आणि भले ते सरकार पाडलं असतं तरीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली नसती की महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत अकारण लांबली नसती. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.